नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अतुल फिरके, GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा, असोसिएट प्रोफेसर. आज आपण BCom भाग 2 सत्र 4 सेमिस्टर 4चा फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाचं पहिलं युनिट, पहिलं प्रकरण सुरू करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण चौथ्या सेमिस्टरच्या, चतुर्थ सेमिस्टरच्या 4 युनिटच्या सिलेबसची ओळख घेतली. पहिल्या युनिटमध्ये आपल्याला बँकिंग कंपनीचे फायनल अकाउंट करायचे आहे. दुसऱ्या युनिटमध्ये सामान्य विमा कंपन्या, ज्याला आपण जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणतो, त्यांचे फायनल अकाउंट्स करायचे आहेत. युनिट नंबर 3 मध्ये आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल कन्सिडर करायचं आहे, ज्याच्या 4 पद्धती राहतील आहे. ख्यातीचं मूल्यांकन ज्याला आपण म्हणतो. आणि शेवटचं आणि चौथं युनिट, ज्यामध्ये लिक्विडेशन ऑफ कंपनी, कंपन्यांचं समापन, कंपन्यांचं निस्तारण, याची प्रक्रिया कशी राहते आणि त्याचे फायनल स्टेटमेंट ऑफ लिक्विडेटर कशी बनवलं जातं, हे 4 प्रकरणं 4 खंडामध्ये अनुक्रमे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातला मुख्य भागामधला पहिला पार्ट आपण आज सुरू करत आहोत. बँकिंग कंपन्यांचे अंतिम लेखे, फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी कशा पद्धतीनं बनवायचे. मित्रांनो, सिलेबस सांगताना मी हे वाक्य तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा आज एकदा रिपीट करतो आहोत. याचा मागचा हेतू तुम्हा लोकांना डिस्करेज करायचं नाही आहे, त्याची भीती दाखवायची नाही आहे, परंतु येणाऱ्या चॅलेंजला सामोरं जाण्यासाठी एक आपण सुदृढ मन बनवायचं आहे. त्याकरिता आपण ही गोष्ट सांगत आहोत. माझ्या 19 वर्षाच्या अनुभवानुसार मी BCom भाग 1ला, BCom भाग 2ला, BCom भाग 3ला आणि MCom भाग 1-2 5ही वर्षांच्या UG आणि PGच्या सिलेबसला अकाउंटिंग शिकत राहिलेलो आहोत. माझ्या स्वतःच्या अनुषंगाने, माझ्या विचारानुसार सगळ्यात कुठलं डिफिकल्ट चॅप्टर समजवायला आणि समजण्यासाठी जर का असेल तर ते 4th सेमिस्टरचं बँकिंग कंपन्यांचं फायनल अकाउंट्स आणि काही प्रमाणामध्ये 4th सेमिस्टरचं जनरल इन्शुरन्स कंपनी शेड्यूल पद्धतीने. परंतु सुदैवानं प्रचलित असलेली शेड्यूल पद्धती आपल्याला नाही आहे. आपण तीच पारंपरिक ट्रॅडिशनल पद्धत ॲन्युअल अकाउंटची शिकणार आहोत. बँकिंग कंपनीमध्ये अवघड असं काय आहे? सर्वात पहिला फरक, फायनल अकाउंट्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये आपण ट्रॅडिशनल पद्धतीने लेजर अकाउंट पद्धतीने फायनल अकाउंट्स बनवतो. ट्रेडिंग अकाउंट, ज्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट निघायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ज्यामध्ये आपण नेट प्रॉफिट काढायचं. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट, समायोजना, ज्यामध्ये आपण प्रॉफिटची विभागणी कशी केलेली आहे, वाटणी कशी केलेली आहे आणि अंतिम अनडिस्ट्रिब्युटेड प्रॉफिट बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचं. आणि शेवटचा चौथा भाग, फायनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी, ज्याला आपण म्हणतो बॅलन्स शीट, ताळेबंद. ट्रॅडिशनल 4 लेजर अकाउंटच्या पद्धतीने आणि लेजर खात्याप्रमाणे म्हणजे लेफ्ट हँड साईडला डेबिट, राईट हँड साईडला क्रेडिट, गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग प्रमाणेच जे लेजर पद्धतीचे जे आपले नियम्स आहेत, नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स, या पद्धतीनेच आपण नॉमिनल पद्धतीने अंतिम लेखे ट्रेडिंग अकाउंटचे, P&L अकाउंटचे आणि ॲप्रोप्रिएशनचे बनवायचं. आणि बॅलन्स शीट ही ताळेबंद एक विवरण असायचं, ज्याच्या लेफ्ट हँड साईडला आपण लायबिलिटीज लिहायचो, देयता, आणि राईट हँड साईडला आपण त्यांचे ॲसेट्स, संपत्तीचा भाग लिहायचा. या लेजर पद्धतीला आम्ही समजण्यासाठी, ओळखण्यासाठी T फॉर्मॅट म्हणतो. T फॉर्मॅट, याला हॉरिझॉन्टल फॉर्मॅटही म्हणतात. हॉरिझॉन्टल फॉर्मॅट म्हणजे डाव्या साईडला डेबिट, उजव्या साईडला क्रेडिट, डाव्या साईडला लायबिलिटी, उजव्या साईडला ॲसेट, पानाचे 2 समान भाग वाटप करणे. आणि या वाटपचं जे आपण रुलिंग करतो तो T फॉर्मॅटमध्ये असल्या कारणाने आपण इंग्रजी अल्फाबेट T हा फॉर्मॅट त्याला वापरतो. याला हॉरिझॉन्टल फॉर्मॅट असंही म्हणतात. हॉरिझॉन्टल फॉर्मॅट म्हणजे साईड टू साईड, 2 भाग केले, एक भाग डावीकडे, एक भाग उजवीकडे. हा पारंपरिक फायनल अकाउंटचा पार्ट यावर्षी 4th सत्राच्या बँकिंग कंपन्यांना लागू होणार नाही. तत्वतः इन्शुरन्स कंपन्यांना सुद्धा लागू होत नाही, परंतु फक्त RTM नागपूर युनिव्हर्सिटीच्या विद्यापीठाच्या अनुक्रमानुसार, त्यांच्या सिलेबसनुसार आणि फक्त BCom सेकंड इयरच्या मार्कशीटमध्ये मार्क घेण्याकरिता थेरी आस्पेक्टसाठी आपण इन्शुरन्स कंपनीचे फायनल अकाउंट याच पारंपरिक T पद्धतीने करणार आहे. व्यावहारिकतेमध्ये ते शेड्यूल पद्धतीने आहे. आता हा हॉरिझॉन्टल फॉर्मॅट आपल्याला बँकिंग कंपनीला लागू करायचा नाही.
कुठल्याही विद्यार्थ्यांनी जर का त्याच पद्धतीने ट्रेडिंग पी एन एल अकाउंट बनवलं तर 0 मार्क मिळतील. गेल्या 10 वर्षापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी जे अमेंडमेंट दिलेले आहेत त्यांच्या अमेंडमेंट अनुसार प्रायव्हेट बँक्स आणि नॅशनलाइज बँक्स गव्हर्नमेंटच्या जे असतात ज्याच्यामध्ये 51% भाग हा राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा असतो, या सगळ्यांच्या सारख्या फायनल अकाउंट्स असल्या पाहिजे याच्याकरिता शेड्यूल पद्धतीने फायनल अकाउंट्स आपल्याला बनवायचे आहेत. शेड्यूल म्हणजे काय आहे? शेड्यूल 6 पार्ट 1, शेड्यूल 6 पार्ट 2 तो भाग कंपनी कायदा 2013 प्रमाणे जिथे कंपनीचे फायनल अकाउंट बनवायचे ते शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 वेगळा होता. इथे प्रोफार्मामध्ये टोटल जे आपले घटक असायचे त्या टोटल घटकांना ग्रुपनुसार वेगवेगळं केलेलं आहे आणि एकेका ग्रुपला एक शीर्षक देऊन त्या शीर्षकाला एक विशिष्ट नंबर दिलेला आहे, जेणेकरून ज्या व्यक्तीला बँकिंग कंपन्यांच्या फायनल अकाउंट्समध्ये फॉर एक्झाम्पल संपत्ती किती आहे चेक करायचं असेल तर त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे उत्पन्न, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे खर्च, लायबिलिटी साईड, ॲसेट साईड यांना विशिष्ट शीर्षक देऊन त्यांना शीर्षकांना नंबर दिलेला आहे, जेणेकरून त्या नंबरचं स्टेटमेंट जर का बघितलं तर त्याचे तुम्हाला डिटेल्स मिळतील. म्हणजे जे आपण 4 पानांचं पी एन एल अकाउंट आणि फायनल अकाउंट्समध्ये बॅलन्स शीट बनवायचं ती 4 पानांची प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट न बनवता एका रिपोर्ट फॉर्ममध्ये सिंगल A4च्या साईजमध्ये रिपोर्ट कार्ड सारखं मॅनेजरला जर का मला डाटा द्यायचा तर बँकिंग कंपनीची व्यवहार्यतेनुसार बॅलन्स शीट बनवायला गेलो तर 4 पानात आपण इथं गणिताच्या अभ्यासासाठी म्हणतो आहे, परंतु वस्तुस्थितीमध्ये बँकिंग कंपनीची फायनल अकाउंट्सची स्टेटमेंट ही 20 पानं, 25 पानं, 30 पानांची राहते. मग 30 पानांची स्टेटमेंट समरीमध्ये वाचणं अवघड होतं. त्याकरिता 30 पानांचे डिटेल्स एका विशिष्ट एका पानाच्या साईजमध्ये समरी फॉर्ममध्ये रिपोर्ट फॉर्ममध्ये प्रेझेंट करण्याची जी पद्धती आहे ती असतं समराइज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि समराइज बॅलन्स शीट. हा समरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि समरी बॅलन्स शीट जो एका पानाचा बनेला यामध्ये काय केलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे उत्पन्न आणि खर्चांचे पूर्ण आयटम्स फक्त 4 घटकामध्ये वाटप केले आहेत, 4 शीर्षकामध्ये वाटप केलेले आहेत, त्यांना 4 शीर्षक दिलेले आहेत आणि या 4 शीर्षकांना अनुक्रमाने शीर्षक नंबर दिलेले आहेत. त्या नंबरला म्हणतो आपण शेड्यूल नंबर्स. हे शेड्यूल नंबर विशिष्ट रूल्स नियमच्या अनुषंगाने बनवलेले आहेत. हे नियम हे नंबर्स मी किंवा कुठल्या लेखकाने आपल्या पद्धतीने केलेले नाही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँकांना कंट्रोल करणारी बँकिंग रेग्युलेशन अथॉरिटी ज्याला आपण IRDA म्हणतो त्यांच्यानुसार केलेले आहे. टोटल शेड्यूल किती आहेत तर मित्रांनो फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी हे टोटल शेड्यूल्स आहेत 16. टोटल शेड्यूल्स किती आहेत 1 ते 16. पारंपरिक फायनल अकाउंट 4 लेजरमध्ये वाटप केलं जातं, परंतु बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट जे सेवा प्रदान करणारी संस्था आहे, सर्व्हिस प्रोव्हाइडिंग संस्था आहे, याचं फायनल अकाउंट हे 2 स्टेटमेंटमध्ये केले गेलेलं आहे. पहिली स्टेटमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसरी आणि अंतिम स्टेटमेंट बॅलन्स शीट. इथे ट्रेडिंग अकाउंट बनवलं जात नाही, ॲप्रोप्रिएशन अकाउंट बनवलं जातं परंतु सेपरेट नाही, ते समाविष्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटचा प्रश्नच येणार नाही कारण की कुठल्याही वस्तूचं विक्री होत नाही. ट्रेडिंग म्हणजे वस्तूची खरेदी विक्री, ती विक्री नफा कमवण्याच्या उद्देशाने, तिथे वस्तूंची देवाणघेवाण होती. बँकिंग कंपनी सेवा प्रदान करणारी संस्था असल्या कारणानं क्रेडिट सर्व्हिसेस देत आहे, त्याच्यामुळं इथे कुठल्याही वस्तूचं देवाणघेवाण नसल्या कारणानं बँकिंग कंपनीच्या पर्टिक्युलर्समध्ये तुम्हाला कुठेही ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेस ऑफ गुड्स, सेल्स ऑफ गुड्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, क्लोजिंग स्टॉक ह्या वस्तू सापडणार नाही. मग इथे सर्व्हिस प्रोव्हाइडिंग इन्स्टिट्यूशन असल्या कारणानं ट्रेडिंग अकाउंटचा इथं पार्टच राहत नाही. इथे राहतो P&L अकाउंट, ॲप्रोप्रिएशन अकाउंट, बॅलन्स शीट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्येच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समाविष्ट आहे आणि ॲप्रोप्रिएशनचा भाग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये समाविष्ट झालेला आहे. म्हणून पहिली स्टेटमेंट बनले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसरी स्टेटमेंट बनते बॅलन्स शीट. शेड्यूल नंबर 1 ते 16 आहे. याची विभागणी कशी केलेली आहे तर समरीमध्ये जर का सांगायचं म्हटलं तर 1 पासून तर 12 पर्यंतचे जे शेड्यूल्स आहेत हे शेड्यूल नंबर, हे शीर्षक नंबर बॅलन्स शीटशी संबंधित आहेत. म्हणजे 16 शेड्यूलला आज आपण प्राथमिक पद्धतीने 2 ग्रुप करत आहोत.
एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे शेड्यूल नंबर कोणते आहे याची ओळख पटवणे, आणि दुसरं बॅलन्स शीट यांचे कोणते शेड्यूल आहेत याची ओळख पटवणे. बॅलन्स शीट मध्ये 1 ते 12 शेड्यूल संबंधित आहेत. त्यातले लायबिलिटी साइड्सशी संबंधित जे शेड्यूल नंबर आहेत ते आहेत 1 पासून 5 पर्यंत, आणि ऍसेट साइड्सशी संबंधित जे शेड्यूल नंबर आहेत ते आहेत शेड्यूल नंबर 6 पासून तर 11 पर्यंत. टोटल जे 16 शेड्यूल आहेत त्याची विभागणी आपण केलेली आहे. पहिले 12 शेड्यूल बॅलन्स शीटशी रिलेटेड, आणि उर्वरित 4 शेड्यूल, शेड्यूल नंबर 13 पासून ते शेड्यूल नंबर 16 पर्यंतचे 4 शेड्यूल हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी निगडित आहेत. 1 ते 12 बॅलन्स शीट, 13 ते 16 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्स शीट मध्ये पारंपरिक पद्धतीने लायबिलिटी साइड आणि ऍसेट साइड असायच्या टी फॉर्मॅट मध्ये. इथे स्टेटमेंट मध्ये आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. स्टेटमेंट पद्धत याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल फॉर्मॅट न म्हणता याला आपण म्हणतो व्हर्टिकल फॉर्मॅट. व्हर्टिकल फॉर्मॅट हा टी फॉर्मॅट नाही आहे, म्हणजे पानाच्या 2 बाजू डेबिट क्रेडिट जमा बाजू आणि नावे बाजू अशा बनवलेल्या नाही आहेत. व्हर्टिकल फॉर्मॅट हा स्टेटमेंट पद्धतीने आहे. स्टेटमेंट पद्धत म्हणजे विवरण. इथे फक्त 2च कॉलम बनवल्या जातील, पर्टिक्युलर्स आणि रक्कम. इन्कम साठी ही 30 बाजू आहे क्रेडिटला, आणि डेबिट साठी एक्सपेन्स साठी ही 30 बाजू आहे. लायबिलिटी साठी सुद्धा 30 बाजू आहे, आणि ऍसेट साठी सुद्धा 30 बाजू आहे. याला म्हणतात विवरण पद्धती, स्टेटमेंट पद्धती, व्हर्टिकल फॉर्मॅट. लक्षात आलं? म्हणून पहिला बदल, आपण हॉरिझॉन्टल फॉर्मॅट मध्ये लेजर अकाउंट न बनवता आपण व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये लेजर अकाउंट बनणार आहोत. आपण लेजर पद्धतीने डेबिट क्रेडिट वर्गीकरण करून लेजर अकाउंट न बनवता बँकिंग कंपनीमध्ये आपल्याला विवरण पद्धतीने स्टेटमेंट पद्धतीने फायनल अकाउंट्स बनवायचे आहे. प्रारूप कसं राहणार आहे त्याची आज आपण ओळख पटवून देत आहोत. पुन्हा जर का कन्सिडर केलं तर एकंदरीत 16 शेड्यूल आहेत. पहिले 12 शेड्यूल बॅलन्स शीटशी निगडित आहेत. उर्वरित 4 शेड्यूल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी संबंधित आहेत. 12 शेड्यूल मध्ये देयता आणि संपत्ती 2 बाजू होत्या. ह्या दोन्ही बाजू आपल्याला स्टेटमेंट मध्ये एकाच साईडला लिहायच्या आहेत. लायबिलिटी 5 शेड्यूल मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत, आणि ऍसेट्स 6 शेड्यूल मध्ये समाविष्ट केलेले आहेत, शेड्यूल नंबर 6 पासून तर 11 पर्यंत. व्हिडिओ जर का तुम्ही मायन्यूटली ऑब्झर्व केला तर एकंदरीत आपण 12 शेड्यूलचा विचार केला. बॅलन्स शीट मध्ये तर 11च शेड्यूल आलेले आहेत जे निश्चित देयता आणि निश्चित संपत्तीशी संबंधित आहेत. एक उर्वरित जो एक शेड्यूल आहे शेड्यूल नंबर 12, त्याला मी लिहिला CL, म्हणजे करंट लायबिलिटी नाही मित्रांनो, हा आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी. कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे अनिश्चित देयता. बॅलन्स शीटच्या तारखेपर्यंत ही देयता उद्भवलेली नव्हती, कॉन्टिंजंट आहे, अनसर्टन आहे, जी होणार आहे की नाही होणार आहे हे भविष्यकालीन वेळेवरती आधारित असतं. त्याला म्हणतो आपण कॉन्टिंजंट लायबिलिटी. कॉन्टिंजंट लायबिलिटीचे आयटम बॅलन्स शीट पूर्ण झाल्यानंतर फुटनोट पद्धतीने, नोट जसे आपण लिहितो खाली, टिप्पणी जसे आपण लिहितो बॅलन्स शीट झाल्यानंतर, तसं बॅलन्स शीटच्या सर्वात शेवटी टिप्पण म्हणून तिला लिहायचे आहे. परंतु हा टिप्पण लिहिणे हा सोल्युशनचा, स्टेटमेंटचाच पार्ट अँड पार्सल आहे, ज्यावरती मूल्यांकन करून तुम्हाला मार्क भेटतील. जोपर्यंत कॉन्टिंजंट लायबिलिटीचा टिप्पण पूर्ण होत नाही तोपर्यंत बॅलन्स शीट पूर्ण होणार नाही. या पद्धतीने 16 शीर्षकांची वाटणी केलेली आहे. एक समरी फॉर्म मध्ये हा तुम्हाला आराखडा मी पूर्ण सांगितला. मित्रांनो, आज आपण पाहत आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या 4 शेड्यूल मध्ये कुठले शीर्षक आहेत त्याची आपण ओळख करून घेत आहोत. हे पूर्ण फॉर्मॅट्स मी तुम्हाला PDF फॉर्म मध्ये तुमच्या गुगल ड्राईव्ह वरती देणार, कारण की फळ्यावरचे अक्षर लहान राहतील, ते तुम्हाला लिहिताना अवघड जातील, अडचण जातील. म्हणून फळ्यांवरचे अक्षर सुनिश्चित पद्धतीने तुमच्या नोट्समध्ये लिहिता आले पाहिजे करिता मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट यांचे फॉर्मॅट्स आणि त्यांचे डिटेल कंटेंट्स हे PDF फॉर्ममध्ये काढून आपल्या क्लासच्या ग्रुपवरती तुम्हाला ॲक्सेसिबिलिटी लिंक त्याची देणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एकंदरीत 4 शेड्यूल्स आहेत. शेड्यूल नंबर 13-14, शेड्यूल नंबर 15-16.
मित्रांनो, शेड्यूल नंबर 13-14 हे इन्कमशी संबंधित आहे. बँकांना प्राप्त झालेलं उत्पन्न. जे क्रेडिटचे आयटम्स असायचे ते आपण उत्पन्नामध्ये कन्सिडर करणार, परंतु उत्पन्नांचे जे टोटल 10, 15, 20, 25 आयटम असतील ते आपण दोनच वर्गात क्लासिफाय करणार आहे. प्राप्त झालेलं व्याज, ज्याला आपण म्हणतो इंटरेस्ट अर्न, याच्याशी संबंधित आयटम्स, यामध्ये कुठले आयटम इन्क्लूड होतील डिटेल लिस्टमध्ये तुम्हाला प्राप्त होणार. आणि दुसरा आयटम राहतो जो इंटरेस्ट प्राप्तीमध्ये आलेला आयटम नाही आहेत, असे सर्व उर्वरित आयटम आपल्याला अदर इन्कम मध्ये कन्सिडर करायचे. समरी प्रोग्राम असल्या कारणाने फक्त शीर्षक ओळख करून घ्यायची आहे. कंटेंट काय आहे हा आपला नेक्स्ट व्हिडिओ राहणार, जेव्हा मी तुम्हाला PDF फॉर्मच्या नोट्स देणार. म्हणून पूर्ण आयटमला पहिले प्राथमिक दर्शनी आपल्याला पाहायचं आहे. उत्पन्नाचे आयटम वेगळे करा, खर्चाचे आयटम वेगळे करा. उत्पन्नाच्या आयटमला शेड्यूल नंबर 13चा आहे की शेड्यूल नंबर 14चा आहे याची ओळख पटवून घ्यायची आहे. जर का तो व्याज प्राप्तीचा आयटम असेल तर त्याला शेड्यूल नंबर 13 पेन्सिलने मार्किंग करायचं, त्यांची एक यादी करायची, त्यांची बेरीज करायची आणि बेरीजची जी टोटल आहे तीच टोटल फक्त समरी फॉर्ममध्ये आपल्याला अमाउंट मध्ये लिहायचं आहे. याच्यामध्ये 3, 4, 5 आयटम राहतील. जेवढे आयटम आहेत ह्या वर्किंग नोट पद्धतीने, टिप्पण पद्धतीने आपल्या समरी प्रोग्रामाच्या खाली अटॅचमेंट मध्ये राहतील. म्हणजे हा अटॅचमेंट वर्किंग नोटचा जरी भाग असला तरी हा तुमचा सोल्युशनचा पार्ट अँड पार्सल आहे. विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकेमध्ये फक्त 12 शेड्यूल 12 लाईनचे लिहिल्यानंतर पूर्ण मार्क भेटत नाही. आम्ही कन्सिडर करणार की तुम्ही हे 12 आयटम पुढच्या विद्यार्थ्यांची किंवा मागच्या विद्यार्थ्यांची कॉपी करून लिहिले. याचं स्पष्टीकरण, जस्टिफायबल आन्सर तुम्हाला वर्किंग नोट मध्ये देणं गरजेचं राहणार आहे. म्हणून वर्किंग नोट प्रत्येकाची बनवायची. इथे वर्किंग नोट 4 बनवायच्या लागतील. एक स्वतंत्र वर्किंग नोट शेड्यूल नंबर 13 मध्ये समाविष्ट असलेले आयटम, स्वतंत्र वर्किंग नोट शेड्यूल नंबर 14 मध्ये समाविष्ट असलेले घटक, तदनंतर शेड्यूल नंबर 15 ची यादी, शेड्यूल नंबर 16 ची यादी आणि एक अतिरिक्त यादी आहे प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिन्युएन्सी. इन्कमचे 2 आयटम आपण वर्गीकृत केले, व्याज प्राप्तीचे आयटम आणि व्याजाच्या व्यतिरिक्त अदर इन्कम्स. या दोघांची समरी टोटल केल्यानंतर जे राहणार हे राहणार तुमचं टोटल उत्पन्न. म्हणजे बँकेला एका आर्थिक वर्षामध्ये टोटल प्राप्ती किती झालेली आहे ती राहील टोटल उत्पन्न. तदनंतर सेकंड आयटम राहतो एक्सपेन्सेसचा. म्हणजे पारंपरिक जो तुमचा हॉरिझॉन्टल फॉर्मॅट असायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, ज्यामध्ये आपण डेबिट ऑल एक्सपेन्सेस आणि क्रेडिट ऑल इन्कम्स करायचो, त्यातला क्रेडिट इन्कमचा जो आयटम आहे तो आपण पहिले इन्कम मध्ये घेतला आणि डेबिट ऑल एक्सपेन्सेसचा जो आयटम आहे तो आपण एक्सपेन्स मध्ये समाविष्ट करतो. एक्सपेन्सला पूर्ण आयटमला 3 ग्रुप मध्ये वर्गीकृत करायचं आहे. पहिला आयटम उत्पन्नाप्रमाणेच राहणार आहे, इंटरेस्ट एक्सपेंडेड. मित्रांनो, बँकांमध्ये कुठल्याही वस्तूची विक्री खरेदी नाही आहे, म्हणून बँकांचं मेन स्त्रोत उत्पन्नाचा जर का असेल तर तो असते फक्त व्याज प्राप्ती आणि मेन स्त्रोत खर्चाचा जर का असेल तर तो असतो देणे व्याज. ज्या व्यक्तींजवळ आपल्या गरजेपेक्षा जास्त पैसे आहेत त्या व्यक्तींजवळचे ग्राहकांचे पैसे ठेवीच्या माध्यमातून घ्यायचे आणि ज्यांना गरज आहे त्यांना ठेवीतनं प्राप्त झालेला पैसा हा व्याजाच्या रूपाने आपल्याला द्यायचा आहे. म्हणून व्याजावरती अधिकाधिक उत्पन्न प्राप्त होते आणि त्याच्या तुलनेमध्ये कमी व्याजदराने आपण ठेवी प्राप्त करतो. या मार्जिन मध्ये जितकं नफा मिळेल त्या नफ्यावरती त्यांचे डे टू डे दैनिक मेंटेनन्सचे खर्च समाविष्ट असतात. पहिला आयटम आपण कन्सिडर करतोय इंटरेस्ट एक्सपेंडेड, जो मेन पद्धतीने ठेवीवरती दिलेलं व्याज राहिलं. यामध्ये ठेवीचे आयटम येतील फिक्स डिपॉझिट असेल, रिकरिंग डिपॉझिट असेल किंवा साधा आपलं बचत खातं सेव्हिंग अकाउंट असेल. इंटरेस्टच्या व्यतिरिक्त दुसरे जे राहिलेले आयटम आहेत जे पारंपरिक पद्धतीने आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचो, ज्यामध्ये आपले ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च असतात, प्रशासकीय खर्च जे आहेत, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस असतात, विक्रीशी संबंधित खर्च, हे सर्व प्रशासकीय आणि विक्री संबंधितले व्यवस्थापनाचा जो काही खर्च आहे या खर्चाच्या आयटम्सला आपण शीर्षक दिलेलं आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. याची यादी शेड्यूल नंबर 16 मध्ये बनवायची आहे. ही यादी थोडीशी मोठी राहील आहे. यामध्ये स्टेशनरी, सॅलरी, प्रिंटिंग, इन्शुरन्स, ऑडिट, ॲडव्हर्टाइजमेंट जे पारंपरिक प्रशासकीय खर्च राहतील ते शेड्यूल नंबर 16 मध्ये समाविष्ट करायचे आहे. फुटनोट मध्ये पूर्ण यादी द्यायची आहे. एकंदरीत बेरीज आपल्याला समरी फॉर्म मध्ये इथे घ्यायची.
इंटरेस्ट एक्सपेंडेड आणि ऑपरेटिंग एक्सपेन्स नंतर पुन्हा एक तिसरा आयटम येतो ज्याचा कुठल्याही प्रकारे बँकांच्या प्रारूपांमध्ये शेड्यूल नंबर दिलेला नाही आहे, तो आहे प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज. इन्कम टॅक्स करता केलेली प्रावधान प्रोव्हिजन, कुठल्याही आकस्मिक घटनेकरता केलेलं प्रावधान ज्याला आपण म्हणतो कॉन्टिंजन्सी प्रोव्हिजन. या प्रकारच्या प्रोव्हिजन करायच्या आहेत की नाही आहेत हा समायोजनामध्ये दिलेला राहतील आहे. समायोजनामध्ये गणितामध्ये दिलेल्या सूचनेनुसार जितक्या रुपयाची सांगितली तितक्या रुपयाची प्रोव्हिजन करायची आहे. यामध्ये प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट सुद्धा समाविष्ट राहते. इन्कम टॅक्सची प्रोव्हिजन, डाऊटफुल डेटची प्रोव्हिजन, कुठल्याही प्रकारच्या आकस्मिक खर्चासाठी म्हणजे कॉन्टिंजन्सीच्या प्रोव्हिजन्सचे आयटम असले तर या शिक्षकाखाली लिहायचे आहेत. त्याची एकंदरीत बेरीज इथे लिहायची, ज्याचा शेड्यूल नंबर राहणार नाही. टोटल इन्कमला आपण ए नंबर दिलेला आहे. त्याचप्रकारे एक्सपेन्सेसची टोटल करायची आहे, त्याला आपण टोटल बी केलेलं आहे. पहिली टोटल कुठली आणि दुसरी टोटल कोणती याची ओळख पटवण्याकरता आपल्या सुविधेकरता मी त्याला अल्फाबेट ए आणि बी म्हटलं. पहिला पार्ट इन्कम झाला, दुसरा पार्ट एक्सपेन्स झाला. अंतिम निर्णय काय आहे? खर्च उत्पन्नाच्या तुलनेमध्ये कमी आहेत की खर्च उत्पन्नाच्या तुलनेमध्ये जास्त आहेत? आपला एंड रिझल्ट नफा झाला की तोटा झाला? तिसरा पार्ट प्रॉफिट अँड लॉसशी संबंधित आहे. यामध्ये दोन प्रॉफिट अँड लॉस मी कन्सिडर केलेले आहेत. एक नेट प्रॉफिट फॉर द प्रिव्हियस इयर, जे तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये प्रिव्हियस इयरचं ॲप्रोप्रिएशनचं क्लोजिंग बॅलन्स दिलेला राहिला आहे. गत वर्षाचा क्लोजिंग बॅलन्स चालू वर्षाकरता ओपनिंग बॅलन्स राहिला आहे. म्हणून प्रिव्हियस इयरचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला ब्रॉड डाऊन करायचं आहे. ज्या प्रकारे ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या ओपनिंग साईडला तुम्ही बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहायचे, त्याच पद्धतीने विवरण पद्धतीमध्ये इथं तुम्हाला PY शॉर्टमध्ये मी लिहिलेलं आहे. प्रिव्हियस इयरचं बॅलन्स इथं तुम्हाला ब्रॉड डाऊन करायचं आहे. तदनंतर नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, जो सामान्य पद्धतीने क्रेडिट टोटल मधून डेबिट टोटल आपण मायनस करायचो. इथं क्रेडिट टोटल म्हणजे टोटल ए आहे आणि डेबिट टोटल म्हणजे टोटल बी आहे. पारंपरिक लेजर पद्धती विवरण पद्धतीने करत असताना इक्वेशन तुमचं राहिलं आहे टोटल ए मधनं टोटल बी मायनस करायचं. उत्पन्नामधनं खर्च वजा केल्यानंतर अधिकची टोटल असली तरी तिथंच लिहायचं, उन्हाची टोटल तोट्याची असली तरी तिथं लिहायचं. लेजर पद्धतीने प्रॉफिट असलं तर डेबिट साईडला जातो आणि क्रेडिट लॉस असला तर क्रेडिट साईडला जातो. इथं बाजू बदलायची नाही. धनात्मक रक्कम असली तर प्लसमध्ये लिहा आणि ऋणात्मक रक्कम असली तर तिथंच लिहायचं आहे, परंतु लिहित असताना ती रक्कम उणेमध्ये लिहायचं आहे, वजामध्ये लिहायचं आहे. म्हणून नफा असला तरी त्याच बाजूला लिहायचा आहे आणि तोटा असला तरी त्याच बाजूला लिहायचा आहे. टोटल उत्पन्नामधनं एक्सपेन्सेस मायनस केल्यानंतरची आलेली रक्कम. मग टोटल इन्कम प्रिव्हियस इयर आणि टोटल इन्कम ओपनिंग बॅलन्सचे ज्याला म्हटलं जाईल आहे डिव्हिजिबल प्रॉफिट टोटल. या डिव्हिजिबल प्रॉफिटला कशा प्रकारे वर्गीकृत केलेला आहे तो भाग असायचा तुमचा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनचा भाग. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन चौथ्या पार्टमध्ये सुरू होणार आणि प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनमध्ये एक चिन्हांकित केलेलं तुम्हाला पद दिसतं आहे ज्याचं नाव आहे स्टॅट्युटरी रिझर्व. हे स्टॅट्युटरी रिझर्व आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे मॅन्डेटरी केलेलं आहे, कंपल्सरी केलेलं आहे. न चुकता गणितामध्ये वाक्य लक्षात घ्या, गणितामध्ये याचं तरतूद केलेली असेल किंवा नसेल, या संबंधात समायोजना विशिष्ट पद्धतीने दिलेली असेल किंवा नसेल तरीही स्टॅट्युटरी रिझर्व प्रत्येक बँकिंग कंपनीला करणे बंधनकारक असल्याकारणानं ही आपल्याला तरतूद करायची आहे. किती करायची आहे? कंसामध्ये दिलेलं आहे 25% ऑफ CYNP. CYNP हे काय अल्फाबेट यूज केलेलं आहे? CY स्टँड्स फॉर करंट इयर, NP स्टँड्स फॉर नेट प्रॉफिट. आपल्याजवळ मित्रांनो चुका करण्याकरता भरपूर गोष्टी उपलब्ध आहेत आणि जे घ्यायचं ते न घेता जे नाही घ्यायला पाहिजे ते तुम्ही लोक आवर्जून घेता. करिता चूक नको व्हायला म्हणून तुम्हाला सांगितलं करंट इयरच्या नेट प्रॉफिटच्या 25% 1/4 रक्कम गंगाजळी म्हणून आपल्याला स्टॅट्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करायची आहे. ही नॉन रिफंडेबल अमाऊंट बँकेच्या नफ्याची बँकांना रेग्युलेट करणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, जे केंद्र सरकार राज्य सरकार चालवतो. म्हणून हा पैसा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अधीन असतो आणि त्याच्या अनुसार तो वापरायचा असतो. म्हणून सगळ्यात पहिले न चुकता न विसरता नफ्याच्या 25% रक्कम स्टॅट्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करायची आहे आणि त्यानंतर ट्रान्सफर टू सेंट्रल गव्हर्नमेंट, ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह, ट्रान्सफर टू प्रपोज डिव्हिडंड ह्या तरतुदी
समायोजनामध्ये दिलेल्या ॲडजस्टमेंटनुसार सूचनेनुसार करायच्या आहेत. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण कंपन्यांमध्ये ॲप्रोप्रिएशनचे प्रोव्हिजन्स करायचे. संपूर्ण प्रोव्हिजन झाल्यानंतर उर्वरित जो नफा राहणार आहे, उर्वरित नफा म्हणजे टोटल डिव्हिजिबल प्रॉफिट मधनं स्टॅट्युटरी रिझर्व्ह मायनस केली, सेंट्रल गव्हर्नमेंटची रिझर्व्ह मायनस केली, जनरल रिझर्व्ह मायनस केली, दिलेल्या सूचनाच्या डिव्हिडंड मायनस केल्या, सगळं झाल्यानंतर सरते शेवटी जो शिल्लक नफा राहील आहे बॅलन्स रक्कम त्याला म्हटलं जातं बॅलन्स कॅरीड डाऊन. हा करंट इयरचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे हाच बॅलन्स शीटला जातो. बॅलन्स शीटला कुठं ट्रान्सफर करायचा आहे? बॅलन्स कॅरीड डाऊन टू बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये कोणत्या शीर्षकामध्ये ट्रान्सफर करायचं आहे? शेड्यूल नंबर 2 मध्ये याला ट्रान्सफर करायचं आहे. आणि डिव्हिजिबल प्रॉफिटची ही टोटल आणि डिव्हिजिबल प्रॉफिटची ही टोटल आपल्याला टॅली करून घ्यायची. या पद्धतीनं समरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मित्रांनो आपल्याला बनवावं लागतं. चौथ्या सेमिस्टरमध्ये पहिल्यांदा ही स्टेटमेंट बघितली. पाहतानाही विचित्र वाटत असेल, ऐकायलाही विचित्र वाटत असेल, परंतु नाइलाजास्तव आपल्याला प्रारूप फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही एकही अंक न लिहिता फक्त फॉर्मॅट जरी लिहिला तरी तुम्ही त्या जे जाणकार आहात असं समजून तुम्हाला क्रिटिकली 1 मार्क 2 मार्क माझ्यासारखा व्हॅल्यू तुम्हाला देतो. म्हणून गणित न सॉल्व करता फॉर्मॅट बनवण्याचा सराव आज करा. याचे डिटेल कंटेंट्स काय आहेत याची ओळख आपण पटवून घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.